नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। आर्मी एमईएस भरती 2024 तर्फा 41,822 जागांसाठी ही भरती निघालेली आहे। तर वेबसाईटवर जे विद्यार्थी मित्रांनो फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 16 नोव्हेंबर दाखवत आहे। तर भरपूर विद्यार्थ्यांना असं वाटत आहे की बा तारीख गेली आता, ठीक आहे। तर असं काही नाही विद्यार्थी मित्रांनो, तर फॉर्म वगैरे केव्हापासून चालू होणार आहे आर्मी एमईएसच्या, तर 41,822 जागांसाठी ही भरती निघत आहे आणि या भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते, ठीक आहे। तर मुली सुद्धा या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकता, फक्त 10वी पास हो, ठीक आहे। फक्त शिक्षण यामध्ये 10वी पास ठेवण्यात आलं आहे। त्याचबरोबर यामध्ये तुमचं सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे, लेखी परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग असणार आहे की नसणार आहे, त्याचबरोबर लेखी परीक्षेमध्ये कशा प्रकारे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, ग्राउंड असणार आहे की नसणार आहे, तर संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे आर्मी एमईएस या भरतीबद्दल। आणि फॉर्म भरणे केव्हापासून चालू होणार आहे मेन तुम्हाला याबद्दल सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपालन खळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून आर्मी एमईएस च्या भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आर्मी एमईएस चे जे विद्यार्थी मित्रांनो 41,822 जागांसाठी ही भरती निघत आहे, ठीक आहे। तर फॉर्म भरणे केव्हापासून चालू होणार आहे हा सर्वात जास्त मुलांचा प्रश्न होता। तर सध्याच्या कंडिशनला जे साईडला त्या ठिकाणी डाऊन चालू आहे, उघडत सुद्धा नाही आहे। तर 16 नोव्हेंबर पासून तुमचे जे फॉर्म भरणे चालू होणार आहे लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि या भरतीसाठी फक्त शिक्षण 10वी पास लागते। मुली यामध्ये फॉर्म भरू शकतात, कोणते सर्टिफिकेट वगैरे काही लागणार नाही, फक्त 10वी पासवरच आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येते, ठीक आहे। तर या भरतीमध्ये जे वयोमर्यादा आहे 18 ते 25 वर्षापर्यंत वयोमर्यादा ठेवण्यात आला आहे। ओपन कॅटेगरीचे मुलं 18 ते 25 पर्यंत फॉर्म भरू शकणार आहे। एससी एसटी कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 30 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकणार आहे। ओबीसी कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 28 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकणार आहे, ठीक आहे। आणि फीचा जर आपण विचार केला तर जनरल ओबीसी डब्ल्यूएस कॅटेगरीसाठी 100 रुपये फी असणार आहे आणि एससी एसटी कॅटेगरीला फी नसणार आहे, ठीक आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये ज्या जागा आहे तर मी तुम्हाला या ठिकाणी दाखवून देतो। तर यामध्ये विविध अशा जागा आहे। आर्मी एमईएस मिलिटरी, याला जे आर्मी एमईएस ला मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिस सुद्धा म्हटलं जाते, ठीक आहे। तर यामध्ये पहा मेटच्या जागा असणार आहे, ज्यामध्ये 27,920 जागा आहे, ठीक आहे। तर मेट पदासाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते। त्यानंतर मल्टीटास्किंग स्टाफ एमटीएसच्या यामध्ये 11,316 जागा, तर यासाठी सुद्धा शिक्षण 10वी पास लागते। त्याचबरोबर स्टोअर कीपरच्या 1,026 जागा, तर यासाठी सुद्धा शिक्षण 10वी पास लागते। त्यानंतर डाउट्समॅनचं पद आहे, तर यामध्ये 944 जागा आहे। त्याचबरोबर आर्किटेक्ट कॅडर ग्रुप याच्या जागा आहे 44। त्याचबरोबर बॅरॅक्ट स्टोअर ऑफिसरच्या 120 जागा आहे आणि सुपरवायझरच्या 534 जागा आहे। तर टोटल जे ह्या 41,822 जागा आहे, ठीक आहे। आणि यामध्ये जर आपण सिलेक्शन प्रोसेसचं जर पाहिलं तर सर्वात अगोदर काय होणार आहे, या भरतीमध्ये तुमचं डॉक्युमेंट होणार आहे, ठीक आहे। आणि डॉक्युमेंट झाल्यावर तुमचं दुसऱ्या टप्प्यामध्ये यामध्ये असणार आहे लेखी परीक्षा ऑनलाईन पद्धतीने, आणि लेखी परीक्षा झाल्यावर तिसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं असणार आहे यामध्ये मेडिकल, आणि नंतर असणार आहे तुमचं यामध्ये इंटरव्ह्यू 4थ्या नंबरावर। तर अशा संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे। तर भरपूर विद्यार्थ्यांचे असे कमेंट असते की बा ग्राउंड आहे का यामध्ये, तर पहा मी तुम्हाला आता सांगून देतो आर्मी एमईएस या भरतीमध्ये याच्या अगोदरची जी भरती झाली होती तर त्यामध्ये ग्राउंड असायचा। पुरुष उमेदवारांसाठी 5 किलोमीटर रनिंग 24 मिनिटांमध्ये आणि महिला उमेदवारांसाठी 1600 मीटर रनिंग होतं 8.5 मिनिटांमध्ये, ठीक आहे। आणि उंची सुद्धा त्यावेळेस 170 सेंटीमीटर पुरुष उमेदवारांना लागायची आणि महिला उमेदवारांसाठी 157 सेंटीमीटर उंची लागायची। पण आता ह्या आर्मी एमईएस मध्ये यावर्षी जे विद्यार्थी मित्रांनो हा बदल करण्यात आला आहे। तर आर्मी एमईएस या भरतीमध्ये जे तुमचा ग्राउंड नसणार आहे यामध्ये, ठीक आहे। यामध्ये रनिंग सुद्धा काही नाही आहे, ठीक आहे। त्याचबरोबर उंचीची काही यामध्ये अट नाही, छातीची सुद्धा काही अट नाही। तुमची उंची कमी जरी असेल तरी सुद्धा तुम्हाला फॉर्म भरता येते, कारण की यामध्ये ग्राउंडच नाही आहे, मैदानी चाचणीच नाही आहे, तर उंचीची सुद्धा यामध्ये काही अट नाही आहे, ठीक आहे। ज्यांची उंची सुद्धा कमी असते, ज्यांना एक एक सेंटीमीटर किंवा 2-2 सेंटीमीटर मुलं कटते, तर त्यांच्यासाठी सुद्धा हे चांगली भरती म्हटलं जाणार आहे। आणि ज्यांचं ग्राउंड नसते तर त्यांच्यासाठी सुद्धा हे भरती बेस्ट म्हटलं जाणार आहे, ठीक आहे। तर ग्राउंड उंची काही नाही आहे यामध्ये। तर तुमचं सर्वात अगोदर डॉक्युमेंट होणार आहे, त्या ठिकाणी डॉक्युमेंट झाल्यानंतर तुमचं असणार आहे यामध्ये लेखी परीक्षा, ठीक आहे। परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारले जाणार आहे तर पहा रिझनिंगचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। 125 मार्काचा हा पेपर असणार आहे। रिझनिंगचे 25 प्रश्न, गणिताचे 25 प्रश्न आणि इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। त्याचबरोबर 50 प्रश्न जे तुमचे असणार आहे यामध्ये, तर 50 प्रश्न जे तुमचे असणार आहे तर ते असणार आहे स्पेशलाइज्ड टॉपिकचे,
तर स्पेसिलाइज टॉपिकचे या ठिकाणी 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. 75 प्रश्न हे रिझनिंगचे 25, गणिताचे 25 आणि इंग्रजी ग्रामरचे 25. ठीक आहे. आणि हे 50, तर टोटल 125 मार्काचा हा पेपर असणार आहे. आणि पेपरसाठी तुम्हाला 2 घंटेचा टाइम भेटणार आहे. आता यामध्ये निगेटिव्ह मार्किंग असणार आहे काय, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो ऑनलाईन परीक्षा आहे, तर यावेळेस निगेटिव्ह मार्किंग असू शकते. याच्या अगोदरची जी आर्मी एमएसच्या भरती होत्या तर त्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नसायची, पण ह्यावेळेस असू शकते कारण की ऑनलाईन परीक्षा आहे. तर आता स्पेसिलायझेड टॉपिक म्हणजे काय, तर ते तुम्हाला सांगून देतो. जसं आता हे जे आर्मी एमएसच्या जागा निघाले तर यामध्ये जे विविध असे टॉपिक आहे. ठीक आहे. जसं आता तुम्ही मेटमध्ये फॉर्म भरला तर मेटच्या रिलेटेड 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. तुम्ही जर मल्टीटास्किंगमध्ये फॉर्म भरला तर मल्टीटास्किंगच्या रिलेटेड जे आहे 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. स्टोअर कीपरमध्ये फॉर्म भरला तर स्टोअर कीपरच्या रिलेटेड 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. डाऊट्स मॅनचा फॉर्म भरला तर त्याच्या रिलेटेड 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. आर्किटेक्ट कॅडरमध्ये फॉर्म भरला तर त्याच्या रिलेटेड प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. बॅरेक स्टोअरचा फॉर्म भरला तर त्याच्या रिलेटेड प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे 50. सुपरवायझरचा फॉर्म भरला तर त्याच्या रिलेटेड 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. म्हणजे सांगायचं एवढंच, जो आपण या ठिकाणी ट्रेड निवडणार आहे तर त्या ट्रेडच्या रिलेटेड 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. त्याचबरोबर रिझनिंगचे 25, गणिताचे 25 आणि इंग्रजी ग्रामरचे 25, टोटल 125 मार्काचा हा पेपर असणार आहे. तर अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आर्मी एमएस या भरतीची. ठीक आहे. तर येत्या 16 नोव्हेंबर पासून या भरतीचे फॉर्म भरणे चालू होते. तर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट तुम्हाला देत राहणार आहे. ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. आजच्या इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.